मानवाला जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते त्यापैकी एक म्हणजे पाणी। माणसाला चांगला निवारा नसला तरी तो जगू शकतो, अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो, पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही। म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलं जातं। प्राणी पक्षी गरजेपुरता पाण्याचा वापर करतात, मात्र मानवाकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो। एकीकडे जगातील कोट्यावधी लोकांना पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे कोट्यावधी लिटर पाणी वाया जाताना आपण पाहतो। या पार्श्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरणं, पाण्याची बचत करणं गरजेचं आहे। याबाबत प्रबोधन करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक जल दिनानिमित्त। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण शेकडो लिटर पाण्याचा वापर करतो। तसंच आपल्या निष्काळजीपणामुळे तर कधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यावधी लिटर पाणी वाया जातं। खरं तर पाणी बचत ही काळाची गरज आहे। सध्या पृथ्वीवर 3 भाग पाणी आणि 1 भाग जमीन आहे, परंतु पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे। त्यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानं 1992 मध्ये झालेल्या अधिवेशनात 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून निश्चित करण्यात आला। त्यानंतर 22 मार्च 1993 रोजी पहिल्यांदा जागतिक जलदिन साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय स्तरावर रिओ डी जेनेरिओमध्ये या दिवसाची सुरुवात झाली। पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे, पण त्याचा वापर करण्याबाबत आज आपण जागरूक झालो नाही तर तिसरं जागतिक महायुद्ध पाण्यासाठीच होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिलाय। जगातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। तलाव, धरण आणि नद्यांच्या सुपीक प्रदेशात सध्या पाण्याची टंचाई नाही, मात्र दुष्काळी भागात आजही हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते। 300-400 फूट बोरिंग मारल्यानंतरही पाणी लागत नाही। ग्लोबल वॉर्मिंग मुळे पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे जमिनीतील जलस्तर घटत चाललाय। त्यामुळे भविष्यात आपल्याच पिढ्यांना पाण्यासाठी संघर्ष करायला लागू नये याकरिता आजपासून प्रत्येकानं पाणी बचत केली पाहिजे। अगदी पेल्यात पाणी भरतानाही अर्धाच ग्लास भरण्यापासून ते शुद्ध पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काटकसरीनं पाणी वापरण्यापर्यंत आणि पावसाचं पडलेलं पाणी नियोजनबद्धरित्या साठवून त्याचा पुनर्वापर करण्यापर्यंत सर्वांनीच जबाबदारीनं कृती करण्याची गरज आहे। पाण्याचा प्रत्येक थेंब मी जपून वापरीन आणि इतरांनाही पाण्याची उधळपट्टी करू देणार नाही असा निर्धार प्रत्येकानं केला तर आजचा जलदिनाचा उद्देश निश्चितच सार्थकी लागेल, यात शंका नाही।